और इस बार ये गेंद स्टंप के ऊपर चली गई, थोड़ी सफल होकर गेंद को खेलने का प्रयास किया था। टॉस जीता है आई नवलाई टीम ने और पहले मुझे लग रहा है गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए चिंचेश्वर टीम को निमंत्रण दिया है। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर अंपायर संदीप पाटिल जी ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ चिंचेश्वर टीम का खाता ओपन हो चुका है 1 रन। स्ट्राइक के ऊपर केतन है, नॉन स्ट्राइकर एन पे जय है और गेंदबाजी की जिम्मा संभाले अमोल। शानदार जानदार आयोजन नियोजन और हमारे खूबसूरती के साथ दर्शक मौजूद है। हमारे तीनों अंपायर राजेंद्र दादा घरत, नवीन सेवा नई मुंबई, प्रशांत माली साहब मैन पंप बालाई नई मुंबई और संदीप पाटिल सर मैन पंप जासे नई मुंबई। तीनों अंपायरों ने काफी जबरदस्त अपना परफॉर्मेंस दिखाया। हंसी मजाक के साथ इस प्रीमियर लीग का आनंद लेते हुए उनका भी हार्दिक स्वागत। कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया है, गेंद चली गई। इस बार देखा जाए सामने स्ट्रोक तीसरे टप्पे के साथ और इस बार यहां मुझे लग रहा है 3 या 4 रन पूरा होगा, ऐसा लग रहा है। 4 रन दौड़ के पूरा कर दिया है, 3 रन दौड़ के पूरा कर दिया। तो इस 3 रनों के साथ लगभग देखा जाए टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 4 के घर में। सलमान भाई मैं आपको बताऊंगा कि ठोको इसको बजाओ तब तुम बजाओ, बाकी तुम आगे मत हमारे कुछ करो, लफड़ा हो जाएगा तो तुम्हारे ऊपर केस लग जाएगी। संभाल के, आप संभाल के रहिए, क्योंकि क्या होता है आपका डीजे में 5 बेस है, छाती उधर धड़धड़ हो जाती है अंपायर की। नेक्स्ट डिलीवरी। 2 मैच जय भोले टीम ने जीते हैं, 2 मैच जय भैरी टीम ने जीते हवा में। और इसी के साथ ये देखिए जो रनआउट का मौका या फंस गया ऐसा लग रहा है, नहीं, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ देखा जाए तो चिंचेश्वर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। एक मैच आई नवलाई टीम ने जीता है। चिंचेश्वर टीम का ये इस बीच तीसरा मुकाबला है। और ड्राइव देखने को मिल चुका है। इस बार देखा जाए कवर के क्षेत्र में खेला हुआ शॉट है। चिंचेश्वर टीम आपका इस बार स्कोर आगे बढ़ता जा रहा है, स्कोर 8 के घर में। चिंचेश्वर संघाला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। चिंचेश्वर संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू 12 प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा नाव सांगण्यासाठी। और टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं है। शॉर्ट थर्डमैन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, एक सिंगल तो मिलेगी। कल 4 जून 2023 चौथा दिन होगा और पहली मैच होगी चिंज मंदिर बनाम जय भोले के बीच। आगे निकले, कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया, एक बार फिर से गेंद मिड विकेट कंट्री के बाहर चली गई है। एक और इस बार देखा शानदार छक्का। चिंचेश्वर कॅप्टनला विनंती आपला 12 प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सलमान भाई स्कोर 15। केतन इथं मात्र 9 धावसंख्येवर खेळते आणि जय वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळते। 2 षटकं संपली गेली। चला चिंचेश्वर संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा लगेच। 2 ओवर के बाद स्कोर 15 के घर में। रन और ये आज के दिन की आखिरी मैच है।
और बॉलर आए गेंदबाजी करने के लिए सुविचार। ओ अच्छी बॉल, इस बार देखा जाए गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी। बहुत ही बढ़िया बॉल, शानदार गेंदबाजी हो चुकी है, गेंद डॉट चली गई है। ओ अच्छी बॉल, एक बार फिर से लेंथ लाइन अच्छी है, इस बार अच्छी बॉल देखने को मिल चुकी, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। यही गेंदबाजी का नियंत्रण हो सकता है, तो इस ओवर में रन थोड़ा सा आना मुश्किल है क्योंकि ये दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। सुविचार अच्छी गेंदबाजी कर रहे, सुविचार की 2 गेंदें खत्म हो गई है, 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर चिंचेश्वर टीम का स्कोर। ये राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, सही उन्होंने लाइन पकड़ी हुई है। ये पहली गेंद उन्होंने बाहर रखी और उसके बाद 2 गेंद स्टंप के ऊपर से चली गई। आखिरी 3 बॉल शेष है इस ओवर की। सुविचार राइट आर्म राउंड विकेट, आगे निकले कदमों का प्रयोग, विकेट कीपर इस बार रन आउट करेंगे क्या देखना पड़ेगा। और विकेट कीपर ने इस बार देखा जीवन दान दिया है इस बल्लेबाज को, रन आउट नहीं किया है। 4 गेंदे डॉट खा चुके बल्लेबाज जय, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। 5वीं बॉल बेहतरीन, यहां क्या छवि है राजा के मोबाइल के अंदर, ये देखिए एक बार फिर से सिंगल जरूर मिलेगी और एक सिंगल के साथ 16 स्कोर हो चुका है। आखिरी बॉल शेष इस ओवर की। राजा दा खुश हंस रहे, इसका मतलब दाल में कुछ काला है वहां। 16 स्कोर, 16 रन हो चुके, आखिरी बॉल शेष है दूसरी ओवर की। अंतिम बॉल है, खूबसूरत ये मैदान खारवी समाज प्रीमियर लीग 2023। हमारे महाराष्ट्र के मशहूर एंकर रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानित आदरणीय नीतीश पंडित सर, इनकी जुबानी आप सभी ने सुना। और इस मैच के पूर्वार्ध खत्म होने के बाद उत्तरार्ध के लिए वो आएंगे। शॉर्ट डिलीवरी और इसका खामियाजा भुगतना पड़ा, गेंद चली गई है एक टप्पे के साथ 4 रन के लिए, शानदार चौवा, 4 के बदले स्कोर 20। दोन षटकं संपली गेलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचेश्वर संघाची धावसंख्या आहे ती 20 बिनबाद 20 अशी सुरुवात आपण बघू शकता। 7 धावसंख्येवर जय खेळतोय आणि केतन वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतोय। जबरदस्त आयोजन नियोजन खारवी समाज प्रीमियर लीग 2023 और हमारे 3 अंपायरों की ये तीकड़ी नई मुंबई से बिलोंग करते हैं और पूरी तरह से अच्छा उनकी अंपायरिंग देख के उनके सभी हमारे खारवी समाज प्रीमियर लीग के सभी खिलाड़ी, सभी आयोजक करता बहुत खुश हो चुके। तीसरे गेंदबाज आए हैं, बॉलर इज देम शैलेश। जय स्ट्राइक के ऊपर है, जय को जीवन दान दिया विकेट कीपर ने, क्या जय बदला लेगा। स्पिनर आए इस बार, देखा जाए देखिए थोड़ी सी, लेकिन सिंगल जरूर मिलेगा।
एक सिंगल के साथ थोड़ी फ्लाइट डिलीवरी जरूर देखने को मिल चुकी है। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है। स्कोर 21-21 लॉस ऑफ बगैर नुकसान पे काम चल रहा है। तीसरी ओवर की इस बीच दूसरी गेंद। खूबसूरत मैदान, जबरदस्त ये हवामान, मजा आया इस बार देखा जाए यहाँ वेलनेश्वर में। और ये कदमों का प्रयोग, गेंद बाहर नहीं जाएगी, एलिवेशन कम है लेकिन बाउंड्री की संभावना हो सकती है। और अंत में इस बार देखा जाए दो नो बॉल है। इस बार देखा अंपायर ने नो बॉल घोषित किया है। जी हाँ, अगली गेंद फ्री हिट की। अंपायर की नजर बहुत कड़ी है भाई साहब। अंपायर ऐसे जैसे नहीं है तीनों। ये तुम उन खड़े रहेंगे, तुमको कुछ पता भी नहीं चलेगा कौन से फील्डर कहाँ है किधर है। उनकी नजर काफी तगड़ी है तीनों अंपायरों की। बड़े बड़े टूर्नामेंट में उन्होंने परफॉर्मेंस किया हुआ है। आज इस खारवी समाज प्रीमियर लीग में उनकी अंपायर की देख के सभी दर्शक और उनके जो समर्थक है, आयोजक करते, बहुत खुश हो चुके हैं। उनके जमाने में पावर प्ले नहीं था लेकिन अब ये पावर प्ले आया है, क्रिकेट के कानून आ गए हैं, तो डिसिप्लिन के तौर के ऊपर आपको चलना ही पड़ेगा। बुद्धि बहुत तेज है। 25 स्कोर बोर्ड के ऊपर अगली गेंद फ्री हिट है। फ्री हिट की गेंद। चलिए जल्दी शुरुआत कीजिए, ज्यादा समय बर्बाद मत कीजिए। फ्री हिट का फायदा बाएं हाथ के बल्लेबाज उठाएंगे। जय बाएं हाथ के बल्लेबाज है। ये ना डाउखोरों की बात क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर अलग हो जाती है। ब्रायन लारा जी को आपने देखा होगा, एडम गिलक्रिस्ट को देखा होगा, इस बार आपने देखा होगा हमारे युवराज सिंह साहब को। क्या बल्लेबाजी, खतरनाक उनकी बल्लेबाजी चलती थी। अभी अभी रविंद्र जडेजा साहब जी ने भी शानदार एक छक्का लगा दिया है चेन्नई की। फ्री हिट है और फ्री हिट का सामना करने के लिए तैयार है जय। टीम का स्कोर 25, बिना कोई विकेट के नुकसान पे चिंचेश्वर टीम का स्कोर। और ये स्पिन जरूर है हवा में लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं है। नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल। सिंगल के साथ चिंचेश्वर टीम का स्कोर आगे बढ़ता है 26। आखिरी 4 बॉल शेष है तीसरी ओवर की। खारवी समाज क्रिकेट एसोसिएशन रत्नागिरी जिला अंतर्गत श्रीदेव वेलनेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 जो चौथा साल है, आखिरी मैच है। विकेट कीपर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं क्योंकि विकेट कीपर एक एक टीम में आईना होता है, उसे बहुत बड़ा जज होता है कि कहाँ गेंद पड़ती है, कौन सा खिलाड़ी कहाँ लगाना चाहिए। रिवर्स स्वीप अटेंड किया है लेकिन क्या होगा, बाउंड्री होगी, जाएगी। दूसरे तीसरे टप्पे के साथ गेंद ने रास्ता नाप लिया है। 4 रन के लिए बेहतरीन उल्टा बल्ला चला है। 4 रन के लिए सलमान स्कोर। अभी कैसी तुम्हारी परफेक्ट हो रही है।
और ये खराब गेंद होगी कि अंपायर क्या बता रहे इस बार देखा, लेकिन ये गेंद देखिए बल्लेबाज ने छोड़ दिया है। उन्हें लग रहा था कि ये गेंद बाहर होगी, लेकिन इस बीच देखा जाए डॉट गेंद की समाप्ति होती है। आखिरी 2 बॉल शेष है। 30 स्कोर। और एक बार फिर से कवर के ऊपर खेला हुआ पंच शॉट, एक सिंगल जरूर मिलेगा एक, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। स्कोर 32 के घर में। अंतिम बॉल शेष है इस तीसरे ओवर की, आखिरी बॉल। उल्टा बल्ला एक बार फिर से, लेकिन फील्डर मौजूद है पॉइंट के क्षेत्र में। इस रनों का मौका। अंपायर साहब मुझे लग रहा है बल्लेबाज सुरक्षित क्रीज के अंदर, कोई हानि कोई नुकसान नहीं है। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद आप देख सकते हैं तो चिंचेश्वर टीम का स्कोर पहुंचा है 33। इस बार बिना कोई विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद बहुत ही बढ़िया शुरुआत। अभी तक विकेट हाथ में है, लेकिन बचा हुआ 3 ओवर का खेल यानी कि 18 गेंदों का खेल अभी तक शेष है। चौथे गेंदबाज कौन आएंगे? खिलाड़ियों को पानी लेके जाइए, पानी बहुत महत्वपूर्ण है। खिलाड़ी पानी पिएंगे, तब तक हम रुक रहे हैं, लेकिन सलमान भाई के पास चलते एक सुमधुर संगीत सुनने के लिए। मंडळासाठी इथे देणगी आली। बर्जास्टार क्रिकेट क्लब साखरेगर यांच्याकडून 1000 रुपये, तर मंडळ त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। चौथा दिवस प्रीमियर लीगचा आणि पहिली मॅच चिंचबंदर वर्सेस जय भोले। ही पहिली मॅच उद्या सकाळी ठीक 9 वाजता सुरुवात होईल। तर चिंचबंदर आणि कॅप्टन आणि जय भोले कॅप्टन लक्षात ठेवायचं आहे, उद्या आपला पहिला सामना आहे आणि या प्रीमियर लीगचा उद्या चौथा दिवस आहे। आणि उद्या यजमानांचा पहिला सामना आहे 2 वाजता श्रीदेव वेळणेश्वर वर्सेस श्री विठ्ठल रुक्माई वरोडी। पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज है सुविचार। सुविचार ने जो ओवर फेंका, सही ओवर फेंका था, जिन्होंने 5 रन खर्च किए थे। और जोरदार प्रहार, लेकिन फील्डर मौजूद है, कैच नहीं मिली, लेकिन पैरों के ऊपर गेंद को अड़ाया। 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट आराम के साथ, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है इस बीच 35-35। केतन स्ट्राइक के ऊपर है, दाएं हाथ के बल्लेबाज है, राइट आर्म ओवर द विकेट। और बैकफुट पर जाकर गेंद को जोरदार प्रहार करने का प्रयास किया था, लेकिन एक सिंगल चुराया, दूसरे के लिए पलटने जा रहे। 2 रन इकट्ठा कर चुके। तीसरे की पलटने की कोशिश की, लेकिन थ्रो बॉलर एंड पे आया है। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन केतन को। 2 के साथ स्कोर 37 यानी कि 37, धाव संख्या 37। आखिरी 3 बॉल शेष। अभी तक विकेट हाथ में है चिंचेश्वर टीम के पास। मस्त सुंदर हवा, और सुबह 34 का तापमान था, लेकिन शाम के टाइम का रजदार तापमान थोड़ा कम हो गया और हवा भी अच्छी आई। मजा आया। मुझे लग रहा है कि ऐसा लग रहा है हमारे इलाके में ये शांत वातावरण, बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन, और सभी दिलदार लोग आप यहाँ मौजूद हैं। और टाइमिंग अच्छा है। एक्स्ट्रा कवर के ऊपर क्या है, लिया है, लेकिन नो बॉल। बाप रे बाप, ये फंस गए। यहां देखिए, ये चलो भागो अभी। यहाँ जब ट्रेन छूट जाती है तो भागना ही पड़ता है। ये क्या कर रहे हैं आराम के साथ। इस बीच 4था रन पूरा हो गया है।
और टोटल 5 रन आ चुके हैं। तो 5 रन आए। इस बार देखा जाए बोर्ड के ऊपर 9 बॉल है, अगली गेंद फ्री हिट ही। अंपायर ये ओवर स्टेप हुए है ना गेंदबाज? नहीं, विकेट के बाहर गेंद डाली। सही, क्या नजर है अंपायर की, देखो। हाँ, उम्र कितनी है, कहते हैं ना कि अनुभव सर्वश्रेष्ठ है। 4 आंखें उनके पास। फ्री हिट है लेकिन टाइमिंग नहीं हुआ है। लॉन्ग ऑन के ऊपर गेंद मार जाने की संभावना लग रही है क्या? बढ़िया सेट रक्षण किया इस बार, देखा जाए मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। 2 रनों के साथ चिंचेश्वर टीम का स्कोर पहुंचे 44-44। 4 गेंदें खत्म हो गई है। हमारे ब्लैक जो हमारा स्कोर बोर्ड है उसके ऊपर हमारे दोस्त देखिए, स्कूल में टीचर उन्हें पढ़ाते थे, आज वो सबको पढ़ा रहा है। क्या बात है भगवान भाई, मस्त अक्षर तुम्हारा है, कोई लड़की देख के फिदा हो जाएगी। और हवा में टाइमिंग चुका लेकिन कैच लपक लिया और इसी के साथ पहला झटका लगा चिंचेश्वर टीम। रन स्कोर बोर्ड के ऊपर। आई नवलाई टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। अंतिम मैच है आज के दिन की। आगे निकले थे जरूर नए बल्लेबाज मैदान के अंदर जो आए हुए चंदन। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 44, 1 विकेट के नुकसान पे चिंचेश्वर टीम का स्कोर है। आखिरी 12 गेंदों का खेल अभी तक बचा हुआ है। 12 गेंदों में रन कितने इकट्ठा करेंगे, कैसे होगा मैच, कौन जीतेगा कौन हारेगा, इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। और माली साहब, क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, सज्जनों का खेल है। देखिए फोन उन्होंने निकाला है, इसका कारण एक ही है, हमें ही पता है कुछ कुछ होता है। शैलेश आए हैं खुद कैप्टन गेंदबाजी करने के लिए। लेग स्पिनर है, देखिए एक बार फिर से, और गेंद और बल्ले के बीच निकाला, ये पकड़ गया है।
44 2 विकेट के नुकसान पे चिंचेश्वर टीम का स्कोर। पांचवी ओवर की अभी तक मेरे हिसाब से 5 गेंदें शेष हैं और नए बल्लेबाज केतन सारंग आए हैं। चंदन ने इस बार स्ट्राइक अपने पास रखी है। बल्लेबाज आउट हो चुके हैं, मुझे लग रहा है जय 8 रन बना के वापस गए। केतन ने 35 रनों की धुआंधार पारी खेली। चंदन इस बार देखिए थोड़ी सी यहां बाहर निकल गई गेंद, थोड़ी सी देखिए किस तरह से स्पिन हो रही है। अभी तक 4 गेंदें शेष है। अभी एक आधा घंटा रह भाई, उसके बाद ये मैच जल्दी ही फिनिश हो जाएगी क्योंकि अभी तक 4 गेंदें शेष इस ओवर की। और ये देखिए आगे निकले थे, स्पिन हो रही गेंद और स्पिन में इस बार देखा जाए माहिर है, स्पिन डाल रहे अनिल कुंबले की याद दिला रहे। ओवर की समाप्ति होने के लिए 3 गेंदें शेष है। 44 स्कोर चिंचेश्वर टीम का। कैप्टन इस बार देखा शैलेश अच्छी गेंदबाजी कर रहे, आइकॉन खिलाड़ी इस बार देखा जाए चंदन को चकमा दे रहा है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अगली बॉल और आगे निकले, टाइमिंग नहीं हुआ है। लॉन्ग ऑन खिलाड़ी आए कैच के नीचे और कैच ड्रॉप जरूर हो चुकी है मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। 2 रनों के साथ चंदन ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर अब आगे जा रहा है 46। चिंचेश्वर टीम का स्कोर है 46। इस ओवर की 2 बॉल शेष है। खूबसूरत मैदान, खूबसूरत तमाम क्रिकेट प्रेमी दर्शक, हमारे आयोजक करता, हमारी साउंड सिस्टम, हमारे टेनिस क्रिकेट की .in, ये देखिए पूरी तरह चकमा दिया और आउट। चंदन बाहर जा रहा है। विकेट कीपर की चतुराई, बेहतरीन गेंदबाजी। बोलूया जो शामी KPL BPL खेळूया जो मामी KPL BPL बोलूया जो शामी हे वल्ला मारतोय खेळतोय धान्या पट्ट्या साऱ्या दर्याचा आश्चर्य लावतोय मावऱ्याच्यानं मारतोय दणका बल्ल्याचा ए नाद न करायचा आपला आपल्यावरती हात आहे देवाचा भारवी आहे राजा। कैप्टन की बहुत ही बढ़िया कातिलाना प्रदर्शन गेंदबाजी। बाहर ऑफ स्पिन हो रही माली साहब, टर्न ज्यादा हो रही। लेग स्पिन कर रहे। शॉर्ट पिच डिलीवरी जरूर है लेकिन हवा में बाउंड्री हो सकती है नहीं। बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश। मिलेंगे इस गेंद के ऊपर यहां 2 रन। अच्छी लेग स्पिन देखने को मिल चुकी है और ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर 48-48। इथं मात्र 5 षटकं संपली गेली आणि 5 षटकानंतर चिंचेश्वर संघाची धावसंख्या आहे ती 48। 3 गडी बाद 48। उर्वरित 6 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत बाकी है। आखिरी ओवर फेंकने के लिए कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। स्लॉग ओवर का ये ओवर, जिसे डेथ ओवर हम मराठी में कहते, हनामारी का ये ओवर है और इस ओवर में गेंदबाज कौन आएंगे कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। 5:31 घड़ी के अंदर। खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का यह खूबसूरत आयोजन तीसरा दिन और कल चौथा दिन है 4 जून 2023 को और पहली मैच है चिंच मंदर बनाम जय भोले के बीच सुबह 9 बजे। तेजेश आखिरी गेंदबाज है। तेजेश गेंदबाजी करने के लिए। (48) स्कोर।
3 विकेट 5 ओवर के बाद। इस बार फुल टॉस जरूर गेंद है, इस गेंद को खेल दिया है जहां डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। एक तो सिंगल उन्होंने चुराया है। और एक सिंगल के साथ स्कोर 49 पे जा चुका है। और शरीर से दूर रखी हुई गेंद रफ्तार के साथ फेंकी थी, ऑप्शन के बाहर इस बार गेंद को रखा था, खेलने के लिए मजबूर किया बल्लेबाज को और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। इस बार विकेट कीपर के हाथ में सुरक्षित गेंद आ चुकी है, कोई इस गेंद के ऊपर हानि कोई नुकसान नहीं है, लेकिन गेंद तो डॉट चली गई 49। अभी तक 4 गेंदें शेष है, आखिरी ओवर, राइट आर्म राउंड विकेट। इस बार स्ट्रोक अच्छा है, मिड विकेट के ऊपर खेला हुआ, लेकिन फील्डर वहां मौजूद है। एक मेरा दूसरे के लिए पलटने जा रहे हैं, बढ़िया तरीके से 2 रन इकट्ठा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ चिंचेश्वर टीम का स्कोर हो चुका है 51, 51 के घर में। इस ओवर की 3 गेंदें अभी तक शेष है, 3 विकेट के नुकसान पे। तेजेश की चौथी बॉल होगी, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे दायाद के गेंदबाज। सामने है और जोरदार प्रहार, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर मौजूद था, उसके सिर के ऊपर से गेंद ने रास्ता नाप लिया सलमान भाई। 4 रन। खारवी समाज प्रीमियर लीग 2023, 2 गेंदें अभी तक शेष है। ये गेंद माली साहब खराब है, लेग स्टंप के बाहर ही। अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 56। अभी तक 2 बॉल शेष है। आखिरी मैच है, फर्स्ट इनिंग चल रही है। मुकाबला चिंचेश्वर बनाम आई नवलाई के बीच। जोरदार प्रहार, एक बार फिर से लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ बेहतरीन स्ट्रोक है, लेकिन गेंद ने रास्ता नाप लिया, बाउंड्री लाइन पार। 4 रन। धान्या पट्ट्या साऱ्या दर्याचा शर्यत लावतोय म्हावऱ्याशी आणि मारतोय दणका बल्ल्याचा ए नाद नाही करायचा आपला आपल्यावरती हात आहे देवाचा। और बाउंड्री के बदौलत चिंचेश्वर टीम का स्कोर 60। ऋतिक लय में आए हुए ऋतिक पहुंचे इस बार, देखा जब 12 पे, और आखिरी बॉल शेष इस इनिंग के आखिरी ओवर की। अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे, विकेट मिलेगी, वक्त बताएगा। स्ट्रोक अच्छा है, सामने खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए, 1 रन चुरा है, दूसरे के लिए पलटने जा रहे। इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया और चिंचेश्वर टीम का स्कोर पहुंच चुका है 62 के घर में। इनिंग खत्म हो गई है और पहले इनिंग के बाद लगभग देखा निर्धारित 6 ओवर में चिंचेश्वर टीम का स्कोर है 62। जीतने के लिए आई नवलाई टीम को चाहिए 63, यानी कि 63 रनों की जरूरत है। 63 रनों का पीछा करने में आई नवलाई टीम की कैसी होगी बल्लेबाजी, चिंचेश्वर टीम की कैसी होगी गेंदबाजी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये तो हम जानते नहीं है, लेकिन जुबानी सुनने के लिए आई हमारे नितेश पंडित सर, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। हम लेते रेस्ट, मिलते हैं कल के दिन के लिए, तब तक रखिए ख्याल, नमस्कार।
थँक्यू सलमान. अगदी आपण पाहू शकाल तर आजचा या खेळातील शेवटचं सत्र लास्ट इनिंग आपण पाहू शकाल. आई नवलाई विपक्ष चिंचेश्वर या संघानं 6 षटकांचा सामना केला आणि 62 धावसंख्या स्वतःच्या कोट्यात जमा केल्या. त्याच्या बदल्यात 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आई नवलाईनं. आता मात्र टार्गेट जरी मोठं असेल तरी ते मात्र चेस करताना, कारण एक सामना एक खूपशा फरकानं आई नवलाई संघ जिंकलाय. म्हणजे अशा पल्लवीत होतील सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये अगदीच आता आपण जो आवाज ऐकला ती आवाजाचा बाजच एक वेगळा आहे. खरं तर रायगडमधील ख्यातनाम भजन सम्राट स्वररत्न केशवबुवा पाटील यांचे शिष्य आहेत. प्रासादिक भजन मंडळातून अमित म्हात्रे यांना कैक तुम्ही वेळा ऐकलं असाल. आणि तदनंतर क्रिकेटच्या मैदानावरती अगदी गुरुस्थानी असणारे नवज्योत सिंग सिद्धू पाजी यांच्या अगदी प्रेरणेनं आपलं समालोचन उत्तम आपल्या राष्ट्रीय भाषेत करतात. त्या अमितजीनं सांगितलं की क्रिकेटमध्ये निश्चित असं कोणतं विधान केलं जात नाही. खरं तर स्वतःच्या मनगटांवरती ज्या वेळेला विश्वास असेल त्यावेळेला पंखांना बळ मिळतोय आणि एखाद्या यशाच्या शिखरावरती विराजमान होता येईल का चॅम्पियन पर्यंत, ट्रॉफी पर्यंत आपल्याला. आई नवलाई मनामध्ये अगदी ही टीम प्रचंड प्रेरणा घेऊन मैदानात उतरली. कारण एक सामना गमावला जय भोले या टीम सोबत, दुसरा सामना जिंकला एका मोठ्या फरकानं आणि तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाहायचं आहे सलामीसाठी आलेला सलामीवीर आहे गणराज. आणि नॉन स्ट्राईक मध्ये पाहायला मिळेल सुविचार, ज्या सुविचारनं गोलंदाजीतून आपली भेदकता दाखवली. खरं तर अष्टपैलू आहे सुविचार. उत्तम खेळाडू, उत्तम फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक, उत्तम गोलंदाज आणि अशा प्रकारचा सुविचार नॉन स्ट्राईक एंडकडे येतोय. तुम्हाला ठाऊक असेल नॉन स्ट्राईक एंडकडे खेळण्यासाठी उतरलेल्या खेळाडूला बहुतांश धावबाद होण्याची शक्यता जास्तीत जास्त असतोय. सुविचारनं या वेळेला काय विचार मनामध्ये असेल, किती फरकाने जिंकतोय हा सामना. पहिला चेंडू, गोलंदाज केतन पंचाच्या डाव्या बाजूने, 36 चेंडू 62 धावा. या वेळेला गणराजला परतावं लागेल बॅक टू पॅव्हेलियन. KPL खारवी प्रीमियर लीग हा KPL खारवी प्रीमियर लीग हा KPL खेळूया जोमाने KPL बोलूया जोशाने KPL खेळूया जोमाने KPL बोलूया जोश. थँक्यू. गणराज मात्र तंबूमध्ये परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कोण येणार. अगदी ज्या वेळेला प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये टॉस पाडला गेला ही नवलाई टीमच्या संघनायकाला मी विचारलं टार्गेट काय समोर ठेवू शकाल. जर अगदी फलंदाजी करायची असती तर 70-80चा टार्गेट होता. इथं पाहू शकाल 62 धावसंख्या म्हणजे आई नवलाई टीमसाठी खरं तर तेवढ्या नाहीत, परंतु तेवढाच मातब्बर गोलंदाज केतन या वेळेला गोलंदाजी मार्क वरती आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं क्वालिफाईड पंच आपण पाहू शकाल. अगदी ज्या पंचावरती अमित म्हात्रे यांचा प्रचंड प्रेम संदीप पाटील आणि इकडे मात्र अगदी पंच असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रशांतजी माली. गोलंदाजी मार्क वरती उपस्थित असणाऱ्या सर्व अगदी क्रीडा रसिकांना आवर्जून सांगेन काल झालेले 2 क्वालिफाय संघ आहेत, एक सागरपुत्र आणि दुसरा आई आगडी देवी. आज कोण जाणार आहेत हे उद्या कोण जाणार समजेल, कारण अजूनही काही मॅचेस एक मॅचेस शिल्लक असेल. पाहायचं आहे एक पलून काढताना परत एकदा चेंडू आणि बॅटचं समीकरण आलं. 62 मधून 2 अगदी वजा केल्या गेल्या. 60 धावसंख्या विजयासाठी अपेक्षित असतील आई नवलाई टीमसाठी. परत एकदा उद्याचा टार्गेट आणि उद्याचा अगदी लॉर्ड्सकडे आपण निश्चित चौथा दिवस, चौथा पर्व, पहिला मॅच, पहिला सामना चिंचबंदर जय भोले, परत एकदा आई नवलावी जय भैरी, चिंचेश्वर चिंचबंदर जय भोले जय भैरी, देव वेळणेश्वर, विठ्ठल रखुमाई आणि कालिका माता दी ग्रेट ईगल. हे क गटातील सामने सुरू होतील उद्या उत्तरार्धात दुपार नंतर. याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. इथं वेळेस परत एकदा तुम्हाला सांगायला नको, आपल्याकडे ब्लॅक ट्रॅक नसेल तर ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू अशा प्रकारचा ट्रॅक आपण प्रदान करू शकता, कारण कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र आपल्या लीगचा नियम असणार आहे मित्रांनो. घेऊन चालतोय मैदानावरती, चेंडू टाकणार चौथा. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू दुहेरी, तिसरा चेंडू एकेरी. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 3. खर तर
लीग मधून जर आपण पाहू शकाल, आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी उल्लेख करतो, आता अगदी क्रिकेट फार फास्ट फॉरवर्ड झाला. क्रिकेट खूप फास्ट झाला. पूर्वी 5-5 दिवसाच्या कसोटी सामन्यानंतर अगदी वन डे, ज्याला मास्टर कार्ड मॅच म्हटलं जायचं, ती आली. आता त्याला अजून फास्ट केलं. 2020 आली. आता मला वाटतोय काही दिवसानंतर, वर्षानंतर परत एकदा त्या षटकांमधून षटकं कमी केली जातील. खेळ महत्वाचा आहे, खेळातील गुणवत्ता महत्वाची आहे. पुढचा चेंडू सुविचार, फुल टॉच चेंडू, या बॉलला निश्चित फसला जाईल का? हो, अतिशय सुरेख झेल पकडला केतन आपल्या. मात्र या गोलंदाजीतून दुसरा फलंदाज बाद होतोय. चला, परत एकदा नियम क्रमांक 12 वेळेचं बंधन आहे. आणि अगदी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज हा 30 सेकंदात आला पाहिजे. काही रूल्स आहेत, त्या रूल्सनं ज्यावेळेला अगदी उत्तम दर्जानं खेळ केला, खेळाचा दर्जाही अगदी वाढला जाईल, उत्तम होईल. आणि अगदी आपल्याला कोणती बॅट्स हवी, या सर्व गोष्टी आपण 12वा प्रतिनिधी त्यातून जाऊ शकेल, कर्णधार सोडून. आताही अगदी काही नियम आपल्याला परत एकदा नव्यानं सांगायला नको, कारण क्रिकेटचे फार जाणते खेळाडू आपल्या गुहागरमधून या खारवी समाज प्रीमियर लीग KPL 2023 मध्ये खेळत आहेत. खरं तर केतन सक्सेसफुल गोलंदाज ठरला. 62 धावांचं आव्हान असताना गोलंदाजीला धार कशी द्यावी, गोलंदाजीला वेधकता कशी द्यावी. आणि मला आठवतोय, मला वाटतोय की काल मगाच्या सामन्यामध्ये एक फलंदाज ज्याचं नाव होतं निकेश जाधव, ज्या वेळेला सांगण्यासाठी अगदी मैदानाच्या बाहेर आल्यानंतर त्याला दुसऱ्याच बॉलला तिथं बाद व्हावं लागलं होतं. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. इथं मात्र अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सक्सेसफुल. डिप्पीट विकेटच्या दिशेने गेला चेंडू, 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. परत एकदा या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. घेऊन येणार केतन टू. अतिशय सुरेख उंचावरून मारलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी. या पहिल्याला झेलभूमीला दान होतोय, तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. तिसरी धावसंख्या निश्चित काढली जाईल का? हो, निश्चित पळून काढलेल्या मात्र या 3 धावा. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या एक दशकामध्ये धावसंख्या धावपटलावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10. 2 बाद 10 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 30 चेंडू 50 धावा अगदी माफक आहेत, परंतु जेव्हा माफक होतील, जर असाच केतन सारखा गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि याही गोलंदाजीतून या 6 अस्त्रामध्ये जर 2 फलंदाज गारद केले, तर टॉप ऑर्डरचे खेळाडू हे अगदी कुठेतरी तुम्हाला परतताना दिसतील. आणि त्याच्यानंतर जर अगदी आपण पाहू शकाल की इथं मात्र टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डरला येणाऱ्या खेळाडूंवरती थोडासा प्रेशर, दबाव बनेल. आणि दबाव झाल्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की कुठंतरी सामन्याचं चित्र बदलेल. परंतु पाहूया तसं होतोय का, कारण एकीकडे आहे आई नवलाई आणि दुसरीकडे आहे चिंचेश्वर टीम कडून दुसरा गोलंदाज चंदन. केतन नंतर चंदन. या वेळेला लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच मात्र प्रशांत माली स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11च्या घरात. 11-2 लॉस. अतिशय सुरेख मारलेला चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय कॉम्बॉक्स कडे. हा मात्र आपल्या बॅट मधून आलेला दणदणीत चौकार.
चेश्वर या टीमनं पहिले 2 सामने गमावल्यानंतर त्यांच्या आशा कुठे कोलमडून बसल्या होत्या. नव्यानं जिंकणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीला बघितला ताकदीचा वापर. या वेळेला टायमिंग उत्तम आहे. काय होतोय निश्चित जाणार सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी वन बाउंस. असेल निर्णायक विजयासाठी 19 धावसंख्या धावपटलावरती 1 षटक 2 चेंडू. अगदी 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ संपला. चंदन पंचांच्या उजव्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करतोय. उंची जास्त या वेळेला स्टेट हिट केलाय. काय होतोय अगदी अप्रतिम झेल टिपला गेला. वाखाणण्याजोग झेल इथं परतावं लागेल. हा तिसरा खेळाडू होतोय बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती दिसतोय 19च्या घरात 19 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 19. परत एकदा कुठंतरी आहे त्या स्थितीमध्ये असताना असं वाटलं होतं चौकारानंतर घाई करणं. कधी कधी लालच बुरी बात हे या उक्तीप्रमाणे ज्या वेळेला मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल हव्यास, खरं तर अगदी आपण सध्या बघितलं तरुणाईला वेळ लागलं होतं ज्या लावणी सम्राज्ञीचा. आणि म्हणूनच तेव्हाही आम्ही उल्लेख करायचो की कोणतीही गोष्ट अगदी सर्टन लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर त्याला व्यसन म्हटलं जातो आहे, अन्यथा नाही. आणि अगदी पाहिलं असंच झालं. फटक्यांचा छंद लागला, परंतु 2 फटके आल्यानंतर 3ऱ्या फटक्याचा मोह आवरला नाही. फटका उचलला, उंची जास्त होती, लांबी कमी होती. जवळजवळ 25 फुटाचा अंतर कापला. त्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपला आणि 3ऱ्या फलंदाजाला पाठवला. गौतमी पाटील जिसकी अदा का दिल. आणि अगदी तिचाही छंद, तीच लावणी सम्राज्ञी. अतिशय सुरेख परत एकदा मारण्याचा प्रयत्न. लेगचिकच्या बाहेरून जाणारा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या वेळेला अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 20च्या घरामध्ये. चंदन गोलंदाजी ट्रॅक वरती आला. काही ट्रक वरती टेम्पोन लिहिलं असतोय नाद खुळा. खर तर आणि अगदी सबसे कातील गौतमी पाटील असं म्हटलं. आणि इकडं मात्र पाहायला मिळालं मिड विकेट कडे टोलवलेला खणखणीत षटकार. धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 26, परंतु अगदी 26 धावसंख्या धावपटलावरती कोरत असताना 3 विकेट मात्र गारद झाले. आई नवलाई टीमचे 63 धावांचं आव्हान आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे आणि तिथून डीप स्क्वेअर लेग कडे येणारा चेंडू इथं फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पळवून काढल्या आणि या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 28च्या घरात. 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा निर्णायक चेंडू असावा चंदनचा. पहिला षटक घेऊन आला होता केतननं मात्र चांगले अस्त्र फेकले होते. 10 धावा दिल्या, मात्र 2 सफलता घेतल्या होत्या. दुसरा षटक घेऊन आलाय चंदन. यानं मात्र 2 चौकार 1 षटकार. थोडासा महागडा ठरला चंदन. या वेळेला चंदनाचा परिमल सुगंध कुठेतरी कमी पडला गोलंदाजीतून आपल्या टीमसाठी. तो चंदन पंचांच्या उजव्या हातानं राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. फलंदाज आहे, फलंदाजी मार्क वरती शैलेश. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे शैलेश. अतिशय सुरेख पाहिला, बॅटला ताकद लावली, चेंडू पाठवला. एक लांबलचक, या प्रीमियर लीग मधला एक सर्वात लांबलचक षटकार. ही नवलाईच्या भक्तांची आर्तता आहे. आर्तता कधी निर्माण होतोय? जेव्हा मनामध्ये आर्तता निर्माण होतोय. अगदी मनाला स्पर्श करणारे गीत आई नवलाईचं आणि तेवढंच उत्तम हृदयाला स्पर्श करणारा खेळ हा शैलेशचा पहिला षटकार, दुसरा दुहेरी आणि तिसरा षटकार. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय हा शैलेश आणि आपल्या बॅट मधून 14 धावसंख्या या अगदी आपल्या बॅट मधून दाखवल्या.
वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक तिसरं षटक घेऊन येणार वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय केतन. एक यशस्वी गोलंदाज 10 धावा दिल्या खऱ्या, परंतु त्याच्या जर अगदी त्या षटकाकडे लक्ष दिलं तर 2 सफलता झेलच्या स्वरूपात बाद केल्या होत्या. सलामीला येणारे सलामीवीर त्याच अगदी गोलंदाजीत पहिल्या सहस्त्रामध्ये गारद केले. सामना सोपा करून ठेवला होता, परत एकदा बिघडवला चंदननं. या वेळेला चंदननं मात्र धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला दिल्या 6 चेंडूंमध्ये 24. आता मात्र धावसंख्या धावपटलावरती आहे 34. तिसरा षटक प्रगतीपथावरती. षटकवीर गोलंदाजी ट्रॅक होते, ऑन ट्रॅक. नाव आहे केतन. क्षेत्ररक्षण वारंवार बदलताना दिसत आहेत. व्यूहरचना करतायत म्हणजे कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूला असं फसवलं होतं व्यूहरचना करून, तसा फसवण्याचा प्रयत्न आहे की काय परत एकदा अगदी निश्चित आणि तशा प्रकारचं फसवलं जाईल का? इथं मात्र निश्चित मिसअंडरस्टँडिंग. या वेळेला कोऑर्डिनेशन झालं नाही एकमेकांचं, झेलभूमीला दान झाला. इथं मात्र 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण झाल्या. 29 धावा जिंकण्यासाठी असताना परत एकदा 2 मात्र त्यामधून काढल्या गेल्या. आता 27 धावसंख्या विजयासाठी असतील आई नवलाई टीमला. फलंदाजी मार्कवर असणारा अमित आदेश, तर दुसरीकडे नॉन ट्रॅक हँडकडे पाहायला मिळतोय आपल्याला शैलेश. अवांतर स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा, वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली. त्या रकाण्यामध्ये 1 धावसंख्या वधारली, 1 अधिकतर जमा झाली. धावसंख्या धावपटलामध्ये 37. हा टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं अगदी एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर काचेचा दरवाजा दिसला तर त्याला पुल किंवा पुश करावं, तसा अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला, ढकलण्याचा प्रयत्न केला, सक्सेस पुश करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला. 1 धावसंख्या प्राप्त झाली. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक एंडकडे येतोय. ज्याच्या बॅटमधून तुम्ही 2 षटकार आणि 1 दुहेरी धावसंख्या बघितली तोच शैलेश. अतिशय सुरेख, तोही टायमिंग ताकदीचा वापर आहे. निश्चित जाईल सीमारेषेच्या बाहेर त्या तंबूकडे 6 धावांसाठी खणखणीत षटकार. प्रीमियर लीग KPL खेळूया जोमाने KPL चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळालं. इथं मात्र काय होणार, नोमॅन लँड्स मध्ये मात्र त्या जमिनी जवळ अगदी त्या झेल खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही. झेलभूमीला दान झाला. 1 धावसंख्या वधारली गेली. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 45. धावसंख्या धावपटलावरती आहे. परत एकदा स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय तोच शैलेश. चेंडू इथं मात्र नशिबानं साथ दिली नाही. यष्टिरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला गेला. 1 धावसंख्या पलवून काढली. या 1 धावसंख्येवरती समाधान मानलं. 22च्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या मिळतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 46. 3 बाद 46 धावसंख्या धावपटलावरती. केतनचं या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू केतन. छानशी गोलंदाजी केतनची पाहायला मिळाली. आखूट टप्प्याचा चेंडू अबॉली पद्धतीचा चेंडू होता. इथं मात्र दिशा देण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. आतापर्यंत 3 षटकं संपली गेली. 18 चेंडूचा खेळ संपला. 46 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 3 बाद 46 धावसंख्या धावपटलावरती आई नवलाई टीमच्या. तर इथं मात्र आता 17 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. पाहायचं 18 चेंडू 17 धावा, 17 धावा 18 चेंडू. समीकरण सोपं करावं लागेल. आता प्रत्येक चेंडूवरती 1-1च्या सरासरीने जरी वाटचाल केली आई नवलाईनं तरी विजयी संपादन करू शकेल. कारण त्यांच्याकडे 1 सामना म्हणजे प्लस पॉइंट कोणता असेल तर 1 सामना 1 अगदी प्रचंड मोठ्या फरकानं जिंकलेला आहे. आणि पाहायचं आहे त्याप्रमाणे अगदी सामना, कारण कोणत्याही क्षणी चित्र बदलू शकेल. परत एकदा कारण 3 विकेट म्हणजे 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला शैलेश आतापर्यंत 6 चेंडू खेळतोय.
परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक. अतिशय सुरेख. इथं मात्र निश्चित काय होतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फिल्ड होतोय. इथं मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल आदेशला. बॅक टू पॅव्हेलियन. वाव. अगदी एक धावसंख्या 47 धावसंख्या धावपटलावरती झाल्यात. कारण दुसऱ्या धावसंख्येला अगदी बाद झाला खेळाडू. धावसंख्या धावपटलावरती आहेत 47. 3 षटक आणि एक चेंडूचा खेळ संपला गेला. धावपटलावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 47 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 47. गुहागरची रन मशीन आहे शैलेश म्हणजे. आणि अगदी पाहू शकाल या वेळेला मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत सुरक्षितरित्या शैलेश पोहोचला क्रीजमध्ये. एक धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती होताना दिसतोय 48च्या घरामध्ये. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना रणजित त्याची जागा भरून काढण्यासाठी आला. आणि इथं मात्र मैदानात असणारी अपुरी माती खर्च करतोय. षटकार लगावला. 54 धावसंख्या धावपटलावरती. परत एकदा ज्याच्या बॅट मधून षटकार आला तोच षटकारवीर. इथं मात्र उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक धावताय झेल खाली. झेल जमिनीला दान झाला. इथं परत एकदा 2 धावसंख्या पळून काढताय. त्या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 56च्या घरात. आता 6 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. 7 धावांची आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी. 3 जून 2023 सुरुवातीच्या पहिल्या सत्रात वटपौर्णिमेच्या भरभरून हिंदू संस्कृतीच्या या सण उत्सवाच्या शुभेच्छा माझ्या आई भगिनींना, माता भगिनींना दिल्या गेल्या. आणि इथं मात्र परत एकदा मारलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे असेल का, आणि निश्चित पकडला जातोय झेल. इथं मात्र संपणार या खेळाडूचा खेळ. 5वा हादरा, 5वा मोहरा होणार तंबू मध्ये. बॅक टू पॅव्हेलियन. शेवटचा चेंडू असावा ऋतिकचा. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू षटकार, परंतु चौथा चेंडू 2 आणि 5व्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात बाद केली. अजूनही 10-15 एक्स्ट्रा धावसंख्या असत्या तर टीमच्या अगदी प्रतिसादाला चालना मिळाली असती. आणि अगदी परत एकदा हा सामना एक रंगतदार सामना आपल्याला या पाहायला मिळाला असता. पाहू शकाल आता मात्र उर्वरित अजूनही 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 13 चेंडू 7 धावा. विजयासाठी पल्ला जरी कमी असला तरी विकेट फॉलो होताना दिसत आहेत आई नवलाई. अप्रतिम. परत एकदा मारलेला सुंदरसा. इथं पकडला जाईल का झेल? यस, शैलेश होणार. बॅक टू पॅव्हेलियन. वल्लभ मात्र होताना दिसतोय. बॅक टू पॅव्हेलियन इन ॲट नंबर 8. 8 क्रमांकावरती कोणता खेळाडू येतोय?
तसं पाहिलं तर एकीकडे धावांचा आलेख उंचावताना दिसला, परंतु विकेटचे जर अगदी स्पॉट बघितलेत आपण, तर आतापर्यंत ते विकेटचे स्पॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत 6च्या घरामध्ये. 6 विकेट फॉलोअप होत आहेत आणि या षटकामध्ये जवळजवळ 3 विकेट प्राप्त करताना ऋतिक अगदी पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर अगदी 5व्या चेंडूवरती आणि अगदी सरते शेवटच्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त केली. एक यशस्वी षटक फेकला. आता उर्वरित 12 चेंडू, 7 धावांची आवश्यकता, फक्त 3 विकेट फॉलोअप केले. हे कदाचित ऑल आउट केलं जाईल का या टीमला पाहायचं आहे. या वल्लभची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज नाव आहे, एक गोलंदाज आमच्या नवलाई टीम कडून नाव आहे तेजस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रेयश पाल शेतकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज, फलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2-3 षटकार आलेले आहेत तोच शैलेश. अतिशय सुरेख. काय होणार? यष्टिरक्षक टिपणार का झेल? येस, परतावं लागेल. क्रमांक 7 नाव आहे शैलेश. धावसंख्या धावपटलावरती दयनीय अवस्था. अजून 1 किंवा 2 विकेट. परत एकदा सामना रंगतदार पाहायला मिळेल. शेवटच्या सामन्याचा रंग अगदी उतरला होता, परत एकदा तो रंगात आणताना दिसला. गोलंदाजाचं नाव होतं ऋतिक, ज्यानं 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आला श्रेयसनंही आपला दमखम दाखवला आणि पहिल्या चेंडूवरती शैलेश सारखा मोठा मासा गळाला. नवीन फलंदाज येतोय इन ॲट नंबर 9 क्रमांकावरती खेळण्यासाठी. हे खरं तर लो ऑर्डरचे खेळाडू आहेत, खालच्या पलीचे खेळाडू आहेत आणि यांना अगदी खेळण्याची कसरत अगदी टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर खेळाडूंपेक्षा थोडी का होईना किंबहुना आपण पाहू शकाल. अशा वेळेला एक जमेची बाजू गोलंदाजाकडे असतोय. 2 ते 3 सफलता मिळाल्या की विजय सहजगत्या संपादन करता येईल, कारण धावसंख्या अपेक्षित आहेत फक्त आणि फक्त 7. ऋतिक फुल टॉस चेंडू, 1 धावसंख्या प्राप्त केली आणि डायरेक्ट हिट करणार का? इथं मात्र पाहायला मिळतोय सुस्थितीत पोहोचताना दिसतोय. धावसंख्या धावपटलावरती 57. आता 6 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. चेंडू अजून शिल्लक आहेत 10 चेंडू 6 धावा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलाय. नाव आहे श्रेयसनं पहिल्या चेंडूवरती एक छानशी विकेट सफलता प्राप्त केली. दुसऱ्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू. अतिशय सुरेख. या वेळेला परत एकदा सुंदर. इथं मात्र पॉइंटच्या दिशेतील क्षेत्ररक्षकाला दिला चाकमा. चेंडू घसरला गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. 62चं आव्हान होतं, 63ला विन होतं. 61 धावसंख्या धावपटलावरती आहेत. लेक्सिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. इथं मात्र एक अवांतर धावसंख्या देतोय. स्कोर लेवल होतोय आई नवलाई टीमचा 62. विजयाची 1 धाव. 5व्या षटकातच विजय संपादन केलं जाईल का? श्रेयस गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय. परत एकदा अतिशय सुंदर मारलेला चेंडू डिपिट विकेटच्या दिशेनं. तोपर्यंत 1 धावसंख्या उभी केली आणि मात्र हा खणखणीत झालेला चौकार. या चौकाराच्या साहाय्याने विजय संपादन. आणि या वेळेला आजचा खेळ संपला. पुनश्च सर्वांना, सर्व क्रीडा रसिकांना आजच्या खेळाच्या बरोबरून शुभेच्छा. आपली उपस्थिती या ठिकाणी अगदी झाली. कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल KPLचे आयोजक श्री देव वेलनेश्वर खारवी समाज गुहागर यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा भेटू tenniscricket.in माध्यमानं याच कॉम बॉक्स मध्ये उद्या ठीक सकाळी 9 वाजता. धन्यवाद.